तर मराठी बिग बॉसमध्ये आपण जाणार होतो अशी आपण चर्चा करत होतो, परंतु तुम्हाला मराठी बिग बॉसने नाकारलेल्या फसवणूक केल्याचं आरोप तुम्ही करत आहे, काय सांगाल? येस. दादा, पहिली गोष्ट, मला नाकारलं याचं दुःख नाही. मी आणखीन पण म्हणतो त्यांना हक्क काय नाकारायचा, पण त्यांनी मला स्वतःहून बोलवलं. स्वतःहून मला मुंबईला बोलवलं नाही, या जायचा काय खर्च दिला ना, तिथं राहण्याची खाण्याची व्यवस्था केली. एवढं करूनही त्यांनी मला 1.5 ते पावणे 2 महिने फक्त आणि फक्त भ्रमात ठेवलं. तो सिलेक्शन होईल ना होईल, होईल ना होईल. बरं, त्यांनी माझं सिलेक्शन केलं नाही, मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये, पण मला भेटण्यासाठी, मला तुम्ही बोलवण्यासाठी जो खर्च लागला तो खर्च तर मला द्या. कारण दादा, मी आज माझं नाव 4-5 वर्ष व्हिडिओ बनवून कमवलंय. तेव्हा कुठं मी जातो तेव्हा मला कार्यक्रमाचं 10, 20, 30 हजार रुपये भेटते. मी एवढं नाव कमवून मी अशा लोकांसाठी फ्रीमध्ये वेळ नाही देऊ शकत की बाबा बिग बॉसचा मेल आला, पळा पळा पळा. नाही, मी त्यांना म्हणलं होतं की फेमची गरज जेवढी तुम्हाला तेवढी मला पण गरज आहे म्हणलं. ही पूर्ण सायकल आहे ती. बिग बॉसला पण आमची गरज आहे, आम्हाला पण बिग बॉसची गरज आहे. फक्त असं दाखवू नका म्हणलं की बिग बॉसला तुमची गरज आहे. त्यामुळे दादा, जे झालंय ते चुकीचं आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही न्यायालयामध्ये लढा लढणार आहे. यस यस, 100%. येस. काय सांगणार सर? एखाद्याला शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास जर झाला असेल आणि तो समोरच्यामुळे झालेला असेल तर त्याला त्या गोष्टीसाठी भरपाई किंवा कायदेशीर हक्क मागता येतं. ह्या व्यक्तीने जो काही त्याचं नाव कमवण्यासाठी कष्ट केलेले आहेत त्याची योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी आमची कायदेशीर मागणी आहे. कुठल्याही व्यक्तीला मोफत वापरता येत नाही. जर एखादी व्यक्ती फेमस असेल, प्रसिद्ध असेल, तर त्याला त्या व्यक्ती ज्यावेळेस दुसऱ्यांना वेळ देते त्या वेळेची किंमत ही द्यावीच लागते, किंवा या व्यक्तीला अधिकार आहे की त्याची किंमत किती घ्यायची. त्यानुसार आम्ही किंमत मागणार आहोत आणि कायदेशीर आम्ही लढणार आहोत. पुढील कारवाई काय असेल तर? आमची पुढील कारवाई असेल, पहिला आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आणि नोटीस पाठवल्यानंतर जर त्यांचं आम्हाला हवं तसं उत्तर नाही मिळालं तर आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये दावा दाखल करणार आहोत. तर अशी चर्चा होती की आपण देखील बिग बॉसमध्ये जाणार होतो, अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या होत्या, काय सांगाल सर? गिरते हैं शेर सवार ही मैदान में, वो टिप्स में क्या गिरेंगे जो घुटनों के बल चलते हैं. बघूया पुढे.